जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शिष्टमंडळस्तरीय चर्चा. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, हरित शाश्वत विकास क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर. भारत आणि जर्मनी यांच्यात 19 महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी. 8 क्षेत्रात सहयोग विस्तारण्यासाठी सहमती. द्विपक्षीय व्यापारानं ओलांडला $50 अब्ज टप्पा. भारत आणि जर्मनी यांचे संबंध संपूर्ण मानवतेसाठी महत्त्वपूर्ण असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जागतिक संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक असल्यावर दोन्ही देशांचं एकमत. भारत जर्मनी आर्थिक संबंधांच्या पूर्ण क्षमतेनं वापरासाठी भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता मर्ज यांनी केली व्यक्त. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026च्या समारोप सत्रात होणार सहभागी. व्यापार करारासाठी भारत आणि अमेरिकेत सक्रिय वाटाघाटी सुरू. हा करार पूर्णत्वाला नेण्याचा दृढ निर्धार असल्याचं अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांचं वक्तव्य. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयामुळेच धारावीचा गृहप्रकल्प अदानी समूहाला मिळाल्याचं सांगत लुटायची संधी केल्यामुळे आता त्यांचं अरण्य रुदन सुरू. मुख्यमंत्र्यांचा घणाघात. महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी. विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा आणि पत्रकार परिषदा. पश्चिम बंगालमध्ये आयपॅक या राजकीय सल्लागार संस्थेच्या कार्यालयावरील छाप्यादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून अडथळ्याप्रकरणी ईडीची सर्वोच्च न्यायालयात याचिका. आणि स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून